चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. हे बघा, एक गोष्ट मी सांगतो. पहिल्यांदा 95 सालामध्ये शिवसेना प्रमुखांना हात जोडून साकडं घालून त्याला विधानसभेची तिकीट मी द्यायला लागली होती. तेवढ्या रस्त्यावरती आडवा होऊन माझ्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं होतं. अनेक वेळा त्याला आम्ही मदत केली. पण भास्कर जाधव हा ऐसान फरामोश माणूस आहे. ज्या थालीमध्ये खाणार तिथंच छेद करणार, अशा त्याचं वागणं आहे. मला एक सांगा, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून तो शरद पवार साहेबांकडे गेला. शरद पवार साहेबांनी त्याची अवकात नसताना त्याला 8-9 खाती दिली, मंत्री बनवला. पुन्हा शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. पुन्हा उद्धव ठाकरेंकडे आला. पुन्हा ज्यावेळेला एकनाथ शिंदे गेले सुरतला, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा धावत हा गेला होता पुढं सुरतच्या बॉर्डरपर्यंत. तेव्हा एकनाथ शिंदेने सांगितलं, जाधवजी तुम्ही मोदीजींच्या भोवती, पंतप्रधानांच्या भोवती तुम्ही टीका केली होती, तुम्ही त्यांची नक्कल केली होती आणि भाजपचे 10-12 आमदार तुम्ही सस्पेंड केले होते, म्हणून भाजपची मंडळी नाराज आहेत. तुम्ही सध्या थांबा, नंतर तुम्हाला आम्ही बोलू. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. मग आता एकनाथ शिंदेने घेतलं नाही, मग पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊन मला मंत्री बनवा, मंत्री नाही मग मला विरोधी पक्षनेता बनवा. मग ते ना बनवलं की मी नाराज आहे. हे एखादी नवरा बायकोमध्ये जे भांडणं होतात आणि मग बायको घुसून जाते, तसं हे भास्कर जाधवचं आहे. घे मेल्या साडी चोळी ही चालले मी, हे काम भास्कर जाधवचं आहे. आम्ही त्याला कोकणामध्ये कवडीचीही किंमत देत नाही. त्याला आम्ही नाव ठेवले सोंगाड्या. तो नौटंकी करीत असतो नेहमी. मग कधी रामदास कदमावरती बोलायचं, मग प्रसिद्धी मिळते. कधी नारायण राणेंच्या वरती बोलायचं, मग प्रसिद्धी मिळते. कधी एकनाथ शिंदेच्या वरती बोलायचं, मग प्रसिद्धी मिळते. कधी उदय सामंतच्या वरती बोलायचं, मग प्रसिद्धी मिळते. फक्त आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल एवढंच काम ते करतंय. आणि मी हवेत कधी बोलत नाही. आजही पुन्हा सांगतोय, भास्कर जाधव तुमच्या कुटुंबातली एक महिला माझ्या 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये घेगा पालगड नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये मोवेवाडी आहे. त्या वाडीमध्ये विष्णू भगत होता. त्या विष्णू भगतच्या घरी एवढी लिंब घेऊन, नारळ घेऊन, खोबऱ्याच्या वाट्या घेऊन, आणखी काय घेऊन तुमच्या कुटुंबातली महिला गेली होती की नाही ते शपथ घेऊन, तुमच्या मुलाच्या डोक्यावर शपथ घेऊन सांगा. मी पुरावे उभे करू शकतो. कारण त्या कुटुंबात, तुमच्या कुटुंबातल्या महिलेसमोर खेडचा काँग्रेसचा एक माणूस होता. तो आज माझ्यासोबत आहे. त्यांनी मला सांगितलंय. आणि आज देखील त्या विष्णू भगतच्या घरातली माणसं देखील सांगतील की तुमच्या कुटुंब, मी आज नाव मुद्दाम घेत नाही, कारण मी काही गोष्टी पाळतो, मी मुद्दाम नाव घेत नाही. समजने वाले को इशारा काफी होना मागता है. आणि म्हणून भास्कर, तू आता सुधार, स्वतःला जरा समजून घे, तुझी अवकात काय आहे ती. आज तू फक्त 2200 म्हणजे 1100 मतांनी निवडून आलायस. मतदारांनी तुला नाकारलंय. मतदारसंघात भोपळा आहे, तू पडणार आहेस. आणि म्हणून तू नाटक करतोयस, मी आता रिटायर होणार, मी आता घरी बसणार. हे नाटक आहे, नौटंकी आहे तुझी. कारण तुला जनताच मतदारच घरी बसवणार आहे, ते तुला माहिती आहे. फक्त तू सगळ्यांना फसवायचं काम करतोस मीडियाच्या माध्यमातून. तुला मी कवडीची किंमत देत नाही, मी हवेत बोलत नाही. अनेक वेळा तुला मदत केलेली आहे, पण तू बेईमान आहेस, ऐसान फरामोश आहेस. आम्ही दिल्लं कधी काढीत नाही. आणि म्हणून कवडीची किंमत आम्ही त्याला देत नाही. कोकणामध्ये त्याचं काही नाही. तो म्हणतो सिंधुदुर्गापासून मी सुरुवात करणार. काय म्हणतो आता? मी आता सिंधुदुर्गापासून सुरुवात करणार. अरे तुझा मतदारसंघ तर बांध आधी, किती मता निवडून असते बघ. तुझा मतदारसंघ सांभाळ. ज्यावेळेला मी मनावर घेईन ना, साफ करून टाकीन तुला, सगळं संपवून टाकीन. आणि 2009ला तू मला पाडली नाहीस, मला उद्धव ठाकरेंनी पाडली. आमच्याच कुणबी समाजाच्या शिवसेनेच्या नेत्याला सांगून शिवसेना भाजपची युती असताना माझे मित्र नातू याला उभं केलं गेलं, त्याला मतं दिली गेली कुणबी समाजाची.
आणि मला पाडण्याचं काम, कारण त्यावेळेला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं 2009ला. मी महाराष्ट्र विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता होतो. कदाचित बाळासाहेब मला मुख्यमंत्री बनवतील म्हणून मला 2009मध्ये पाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. तुझी अवकात काय मला पाडायची, तू काय मला पाडतोस, हे वास्तव आहे. ते अवघाच मी पाडलं म्हणून महाराष्ट्रामध्ये आव आणून खोटी प्रसिद्धी घेऊ नको, स्वतःची पाठ थोपटून घेऊ नको. तू वेडा माणूस आहेस, अजून सुधरून जा. समजणेवाले कोई इशारा काफी आहे, अधिक बोलत नाही. पुन्हा जर माझ्या वाटेला लागलास तर मग या बघीन, मग काय करते पुन्हा बघीन. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, बघू ना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले हिंदी सक्ती असेल तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. भाषिक आणीबाणी आहे, सक्ती स्वीकारणार नाही. मला वाटतं राज ठाकरेंची भूमिका ही पहिल्यापासून मराठीची आहे, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. पण आता बाकीचे सगळे पक्ष उतरत आहेत म्हणून आपण उतरायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. तर आता भोपळा आहे, त्यांच्यावर काही नाही. आणि म्हणून फक्त ही राजकीय पोळी भाजून देण्यासाठी नौटंकी उद्धव ठाकरेंची आहे असं मी म्हणेन. आणि मुळात अजून सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्तीची केलेली नाही अशी माझी माहिती आहे. आपण जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटा, दूध का दूध पाणी का पाणी करून घ्या, आपल्याला कळेल. उगाच साफ म्हणून जमीन थोपटण्यापेक्षा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटावं शिष्टमंडळाने, त्यांचं काय म्हणणं ते ऐकावं आणि मगच ते आंदोलन घ्यावीत ना. तर ही सक्तीच्या आधी केलेली आहे का ते बघावं. बोला. उद्धव ठाकरे म्हणतात मेंढ्यांना किती लाचार व्हावं लागते. लाचार तर आता उद्धव ठाकरे झालाय. लाचार उद्धव ठाकरे झालाय. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने त्याची लायकी, त्याची अवकात काय ती उद्धव ठाकरेला दाखवून दिलेली आहे. फक्त तोंडाची बडबड करून घ्यायची. आणि आता लाचार होऊन कटोरा हातात घेऊन राज ठाकरेंसोबत भीक मागतोय. अरे बाबा माझ्यासोबत आहे, बाबा माझ्यासोबत आहे. लाचार होऊन गुडघे टेकून भीक मागतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे सोबत. एकनाथ शिंदे नाही, एकनाथ शिंदे स्वाभिमानी माणूस आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन चाललाय. उद्धव ठाकरे लाचार होऊन मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसचे सोनिया गांधीचे पाय चाटायला गेलाय. हा लाचार उद्धव ठाकरे आहे. शरद पवार गेला, हा लाचार उद्धव ठाकरे आहे. ही बाळासाहेबांची भूमिका नाही आहे. आणि म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी आहेत. आणि म्हणून अरे 40 आमदार तुला जेव्हा सोडून जातात, उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की कोण चुकलंय, कोण लाचार आहे, कुणामुळे शिवसेना फुटली, काय बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडतायत मुख्यमंत्री पदासाठी. अहो बाळासाहेबांनी कधी मुख्यमंत्री झाले नाहीत. बाळासाहेब विधानसभेचे अध्यक्ष कधी झाले नाहीत. बाळासाहेब लोकसभेचे अध्यक्ष कधी झाले नाहीत. बाळासाहेबांनी कधी निवडणूक लढवली नाही. पण ह्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे. बाळासाहेब कधी झाले असते. अहो तुम्ही बाळासाहेबांची भूमिका घेतली असती, आता रिमोट कंट्रोल ठेवला असतात, मुख्यमंत्र्याला फोन केला असतात, इकडे 10 मिनिटामध्ये मातोश्रीवरती. आज बाळासाहेबांची भूमिका तुम्ही घेऊन चालला असतात ना, लोकांनी तुम्हाला डोक्यावर नाचले असते. पण लाचार होऊन मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना प्रमुखांची भूमिका तुम्ही सोडलेत. लाच तुम्हाला वाटली पाहिजे. एकनाथ शिंदे स्वाभिमान माणूस आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाऊ द्या ना हो. आता संजय राऊत साहेबांचं काय सगळ्यांना माहिती आहे. सकाळपासून रात्री पण लोक कंटाळतात. ते आता टीव्हीवर दिसले ते लोक चालणे बदलतात. जाऊ द्या ना. धन्यवाद. त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीची 7 तारखेला आझाद मैदानावर मोर्चा. मी आपल्याला सांगितलं पर्यंत त्या समितीनं माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बसावं, भेटावं, बोलावं, त्यांची भूमिका ऐकून घ्यावी. आणि नाही पटली तर मग हे सगळे आंदोलन घ्यावीत ना. लोकशाही आहे. आंदोलन करू शकता तुम्ही. कुणी कोण अडवणार आहे. आज जर आपण पाहिलं तर मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय की आमचा बाणा मराठी आमचा झेंडा नाही तर अजेंडा आहे आणि विठ्ठलाच्या मंदिरात आम्ही साकडं घालू की सरकारला. ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे. आम्ही पण मराठीचे भक्त आहोत ना. शिवसेना प्रमुखांची शिवसेना, या शिवसेनेने जो जन्म शिवसेना प्रमुखांनी दिला तो मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला. तर मराठीचे पायक आम्ही आहोतच ना. मराठीचे भक्त आम्ही देखील आहोत ना. त्यामुळे कुणाचं दुमत नाही ना. हिंदीच्या बाबत, सक्तीच्या बाबत खरं सक्ती केली का हे आधी भेटून कन्फर्म करून घ्यावं. भेटून आधी जाणून घ्यावं आणि मगच ही पावलं उचलावी.
अशी माझी सगळ्या मंडळींना विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज ठाकरे 7 तारखेला हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन करणार. मी आता बोललो ना. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे लाचार माणूस आहे हो. सगळे आंदोलन करतात म्हणून आपण त्यात घुसायचं आणि आपल्याला त्यात काय मिळतं काय राजकीय पोळी भाजून घेता येते काय ते फक्त बघायचं. एवढंच काम उद्धव ठाकरेंचं आहे. त्याचं काय अजेंडा काय आहे? काही नाही ना. आहे काय त्यांच्याकडे? आता सगळं संपलेलं आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो ना, राज ठाकरे भीक मागतायत, बाबा ये माझ्यासोबत, बाबा ये माझ्यासोबत. म्हणजे कुठल्यापासून राज ठाकरे आलेली मुंबई महानगरपालिका मिळाली की पुन्हा सापासारखं त्याच्यावर बसायचं आणि मराठा माणसाला संपून टाकायचं. ऐकल काय पुन्हा त्यांचं चालू होईल. मी उदाहरण दिलं होतं, राक्षसाचा जीव जसा पोपटामध्ये असतो तसा उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महानगरपालिकेत अडकलेला आहे. 50-60 कोटीचं बजेट आहे, साधी गोष्ट नाही. 25 वर्ष सापासारखा विळखा घालून बसलेले आहेत. केले काय मराठी माणसासाठी? काही नाही. धन्यवाद. शेवटचा प्रश्न होता. जय महाराष्ट्र. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.